चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण म्हणी पाहणार आहोत. एका वेगळ्या रूपामध्ये. अतिशय मोठा आशय अगदी थोडक्या मोजक्या शब्दात आणि चटकदार आटोपशीर शब्दांमध्ये सांगितलेला असतो, तेव्हा म्हण तयार होते. या म्हणी आपल्याला शोधायच्या आहेत चित्राच्या माध्यमातून. आपण स्क्रीनवर चित्र पाहणार आहोत. चित्र पहा. गरजेल तो पडेल काय किंवा वर्षेल काय. या म्हणीचा अर्थ होतो केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेच कार्य घडत नाही. पहा. गाढवाला गुळाची चव काय. याचा अर्थ होतो अडाण्याला चांगल्या वस्तूंचे मोल कळत नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. या म्हणीचा अर्थ होतो एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तम, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. पहा पुढचं चित्र. गोगल गाय नि पोटात पाय. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे म्हणजे गोगल गाय पोटात पाय. पुढचं चित्र. घरोघरी मातीच्या चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. चोराच्या मनात चांदणे. आपले चुकीचे किंवा वाईट कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे. पुढचं चित्र पहा. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. याचा अर्थ होतो जेथे राहायचं आहे तेथेच माणसांबरोबर शत्रुत्व ठेवून किंवा वैर धरून राहू नये. एका हाताने टाळी वाजत नाही. याचा अर्थ होतो कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे ही जबाबदार असतात. चला पुढचं चित्र पाहूया. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. एखादी गोष्ट आवडली असली तर तिचा अतिलोभ बाळगू नये. हे चित्र पहा. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य असते. आयत्या बिळात नागोबा. याचा अर्थ होतो दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. पुढचं चित्र पाहूया. आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. पहा पुढचं चित्र. अंथरूण पाहून पाय पसरणे. आपल्या ऐपतीच्या मानानेच खर्च करावा. बघा पुढं पाहूया. आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ होतो आधी स्वतःच्या पोटापाण्याचा स्वार्थाचा विचार करणे आणि नंतर परमार्थाकडे जाणे किंवा परमार्थाचे काम करणे. पुढचे चित्र बघा. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाचे देखील विनवणी करावी लागते. अडला हरी गाढवाचे पाय धरी. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काहीतरी काम बिघडते. चला पुढं पाहूया. आगीतून फुफाट्यात. याचा अर्थ होतो लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. पुढं पाहूया. ऐकावे जनाचे करावे मनाचे. कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्याच मताप्रमाणे वागावे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. पुढं बघा. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी लाभ होणे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. चला पुढं बघूया. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे याचा अर्थ होतो. चला
पुढचं चित्र पहा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन केले जाते. उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता वाटेल ते बोलणे. पुढं बघा. कोल्हा काकडीला राजी. सामान्य कुवतीची माणसं देखील अतिशय छोट्या वस्तूंच्या प्राप्तीने संतुष्ट होतात. पुढं पहा. खाण तशी माती, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. म्हणजे काय? पहा अर्थ काय होतो त्याचा. आई वडिलांप्रमाणेच मुलांची वर्तवणूक असते. पुढं पाहूया. काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे काय? हरवलेली वस्तू जवळपास असल्यानेच ती लक्षातच आली नाही आणि सर्वत्र शोधाशोध करणे. चला पुढं पहा. कानामागून आली तिखट झाली. पहा अर्थ काय होतो. एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयानं किंवा अधिकारानं कमी असून देखील अगदी कमी वेळेतच जास्त मानाची जागा लहान व्यक्तीने पटकावणं. म्हणजे कानामागून आली तिखट झाली. पहा पुढचं चित्र पाहूया. कावळ्याच्या शापाने गायगुरे मरत नाहीत. कोणत्या क्षुद्र माणसांच्या निंदेने किंवा वाईट बोलण्याने थोरांचे महान लोकांचं नुकसान होत नाही. पुढं पहा. कोळसा उगळावा तितका काळाच. कोणत्याही दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती जरी मिळवली तरी त्याची अधिकाधिक वाईट कृत्यच आपल्याला समजतात. पहा. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. काय अर्थ आहे याचा. निश्चित घडणारी एखादी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. पुढं पहा. झाकली मूठ 1.25 लाखाची. काय अर्थ आहे. मौन पाळून आबरू राखणे. पहा. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अतोनात श्रमानंतर अतिशय कष्टानंतर अगदी थोडासाच अत्यल्प फायदा होणे. पुढं काय आहे. ताकापुरती आजी. म्हणजे काय. स्वार्थ साधण्यापुरतंच एखादे गुणगान गाणे. पुढं पहा. थेंबे थेंबे तळे साचे. काय अर्थ आहे याचा. थोडे थोडे साठवत राहिल्यानेच काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. पुढचं चित्र पाहूया. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. पुढं बघूया. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. म्हणजे अनुकूल म्हणजे चांगल्या परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य त्या वेळेत न मिळणे, प्राप्त न होणे. पुढं पाहूया. पुढचं चित्र आहे. दाम करी काम. पैशानेच सर्व कामे साध्य होणे. पुढं पाहूया. दिव्याखाली अंधार. काय आहे अर्थ. मोठ्या माणसांमध्ये देखील काही दोष असतातच. पुढं बघा. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे रूप कळायला वेळ लागतो. खरे रूप कळत नाही असा अर्थ होतो. चला पुढं पाहूया. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. भांडण करणाऱ्याचा काही फायदा न होता तिसऱ्याच व्यक्तीचा फायदा होणे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. पुढं पहा. नाकापेक्षा मोती जड. कनिष्ठ व्यक्ती ही वरिष्ठ व्यक्तींपेक्षा वरचढ होणे. आपल्या सोयीसाठी केलेली गोष्ट आपल्यालाच बऱ्याचदा तोट्याची ठरते. नावडतीचे मीठ आळणी. म्हणजे काय. नावडत्या माणसाने केलेले काम कधीच चांगले वाटत नाही, ते देखील वाईट असते.
असे वाटते. पळसाला पाने तीनच. कोठेही गेलं तर परिस्थिती तीच. पहा, पालत्या गडावर पाणी किंवा पालथ्या घागरीवर पाणी, केलेल्या उपदेशाचा काही परिणाम न होणे. पाचही बोटे सारखी नसतात. काय अर्थ आहे? सर्व माणसे सारख्याच स्वभावाची किंवा योग्यतेची नसतात. पुढं पहा काय? हातच्या कंकणाला आरसा कशाला? प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. पुढचं चित्र पाहूया. हत्ती गेला नि शेपूट राहिले. म्हणजे काय? कार्याचा मोठा भाग पार पडून गेला, पण थोडंसंच कार्य शिल्लक राहिलं. बघा पुढचं चित्र. हसतील त्याचे दात दिसतील. म्हणजे काय? चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे. पुढचं चित्र पहा. शेरास सव्वा शेर. म्हणजे काय? समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. म्हणजे काय? दृढ निश्चय करणे. पुढचं चित्र पहा. वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे काय? अडाणी लोकांमध्ये अर्धवट शहाण्याला मोठेपणा लाभतो किंवा मोठेपणा मिळतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एखाद्या भविष्यातील कर्तबगारीचा कार्याचा अंदाज त्याच्या लहानपणी म्हणजे बालपणीच बांधता येतो. चला पुढं पाहूया. बळी तो कानपिळी. म्हणजे काय? बलवान माणूस इतरांवर हुकूम किंवा सत्ता गाजवतो. पी हळद नि हो गोरी. कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब किंवा लगेच मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. पुढं पाहूया चित्र. साखरेचे खाणार त्याला देव देणार. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. पुढचं. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे काय? सामान्य कुवतीच्या माणसाची झेप काही ठराविक मर्यादेपर्यंतच असते. अशा पद्धतीनं आज आपण चित्र पाहिली आणि या चित्रांवरती ज्या म्हणी आहेत त्या म्हणी पण अभ्यासल्या, ओळखल्या आणि त्याचे अर्थ पण समजून घेतले. अशाच नवनवीन व्हिडिओ करता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच धमाल नवीन अशा व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.